मध्ये आपण वेगवेगळ्या स्थानांचा अभ्यास केला पत्रिकेत. आता आपण ग्रह कसे मांडायचे आणि त्यांचा फलादेश बघू. पहिला ग्रह आहे सूर्य. आता कुठलाही ग्रह पत्रिकेमध्ये त्याची बल तपासताना त्याची आधी डिग्री बघायची. प्रत्येक ग्रहाची डिग्री फार महत्वाची आहे. 0 ते 10 डिग्रीमध्ये ग्रह बाल अवस्थेत मानला जातो. 10 ते 20 डिग्रीमध्ये तरुण अवस्थेत आणि 20 ते 30 डिग्रीमध्ये जर ग्रह असेल तर तो वृद्ध अवस्थेत मानला जातो. अगदी 0 डिग्रीच्या जवळ असेल आणि 30 डिग्रीच्या जवळ असेल म्हणजे काठावर एखाद्या राशीच्या, तर तो ग्रह कमजोर मानला जातो. आता सूर्य जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये 0 डिग्रीच्या आसपास असेल तर तो कमजोर आहे. म्हणजे 14 तारखेला साधारण राशी बदलतो सूर्य, तर 14 तारखेच्या आसपासचा जन्म आहे म्हणजे एक तर 29 डिग्रीला सूर्य आहे किंवा 1 डिग्रीला आहे, म्हणजे तो सूर्य कमजोर आहे. आता हे एक बल सूर्याला आपण बघितलं की डिग्रीचं. आता राशी बल असतं सूर्याला. तर सूर्य स्वतःच्या मित्र राशीत असेल. आता सूर्याचे मित्र ग्रह कोणते? तर सूर्याचे मित्र ग्रह आहेत मंगळ, चंद्र आणि गुरु. तर यांच्या राशीमध्ये सूर्य असेल तर त्याला राशी बल आहे. आणि सूर्याचे शत्रू म्हणजे शनी, त्यानंतर शुक्र यांच्या राशीमध्ये सूर्य कमजोर होतो. त्यानंतर आता कालपुरुष कुंडली आपण कन्सिडर करणार आहे सूर्याचं बल काढण्यासाठी. तर प्रथम केंद्रामध्ये सर्वात वरती जो चौकोन असतो तिथून आपण मोजायला सुरू करतो पत्रिकेमध्ये. तर तिथे तुमची कदाचित वृषभ राशी असेल 2 नंबर, तूळ राशी असेल कदाचित, किंवा वृश्चिक राशी असेल 8 नंबर. पण आपण जेव्हा कालपुरुष कुंडली बघतो तेव्हा 1 नंबर पासूनच सुरुवात करतो. म्हणजे 1 नंबर मेष राशी, तिथून कालपुरुष कुंडली बघतो. मग पहिल्या स्थानामध्ये कालपुरुष कुंडलीमध्ये 1 राशी येते. तुमची दुसऱ्या नंबरची कुठली राशी असेल तर आता पहिल्या स्थानामध्ये कालपुरुषामध्ये 1 नंबर राशी आहे म्हणजे मेष राशी आहे. ती मंगळाची राशी आहे, सूर्याची मित्र राशी आहे. त्यामुळे मंगळाच्या राशीमध्ये सूर्य बलवान असतो. म्हणजे प्रथम स्थानात ज्याचा सूर्य आहे तर त्याला डायरेक्शनल स्ट्रेंथ म्हणजे दिशाबल आहे. हे एक बल कन्सिडर करायचं सूर्यासाठी. आता आणि मेष राशीत सूर्य उच्चीचा सुद्धा असतो. मंगळाच्या राशीमध्ये सूर्याला विशेष कम्फर्ट असतो आणि तो 28 डिग्रीपर्यंत तो उच्चीचा मानला जातो. त्यानंतर दुसऱ्या स्थानात वृषभ राशी येते कालपुरुषामध्ये, 2 नंबरची राशी कालपुरुष कुंडलीमध्ये. तुमच्या कुंडलीमध्ये वेगळी असू शकेल. तर दुसऱ्या स्थानामध्ये सूर्याला शुक्राची रास असल्यामुळे बल नाही कालपुरुष प्रमाणे. तिसऱ्या स्थानात मिथुन रास येते, ती बुधाची रास आहे पण तिथे राहू उच्चीचा आहे. त्यामुळे तिसऱ्या स्थानात सुद्धा सूर्य विशेष बलवान मानला जात नाही. चौथ्या स्थानामध्ये कर्क रास येते कालपुरुषामध्ये, त्यामुळे तिथे सूर्याला बल आहे. चौथ्या स्थानात सूर्य असेल तर चौथ्या स्थानाचे जे जे कारकत्व आहेत म्हणजे सुख, पैतृक संपत्ती, वाहन याचा लाभ होणार जातकाला. 5व्या स्थानात कालपुरुषामध्ये सिंह राशी येते, तर ती सूर्याची स्वतःचीच रास आहे. तर त्यामुळे 5व्या स्थानात सूर्य ज्या व्यक्तीचा असेल त्याला समाजात मान सन्मान, उत्तम पोस्टची नोकरी, हे सर्व लाभ होणारच आहेत. तर हे 5व्या स्थानात सूर्याचं फळ आहे. 6व्या स्थानात सूर्य असेल तर तिथे कन्या राशी येते कालपुरुषात, तिथे सुद्धा सूर्याला बल आहे. कारण बुधाची राशी आहे आणि बुध आणि सूर्य हे मित्र आहेत आणि तिथे अधिकाराची पोस्ट मिळू शकेल. नोकरीतील वातावरण बघतात 6व्या स्थानापासून. त्यामुळे 6व्या स्थानात सूर्य असेल तर तिथे चांगली गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळण्याचे चान्सेस आहेत. 7व्या स्थानामध्ये शनीची रास येते, तर इथे सूर्य थोडासा कालपुरुष कुंडलीप्रमाणे कमजोर मानला जाईल. कारण शनी उच्च आहे तूळ राशीमध्ये, शुक्राची राश असली तरी शनी उच्च आहे, तिथे सूर्याला फारसं बल नाही. 8व्या स्थानामध्ये कालपुरुषामध्ये मंगळाची रास येते, त्यामुळे 8व्यामध्ये सूर्य कालपुरुष प्रमाणे बल आहे. जरी 8वं स्थान हे अशुभ मानलेलं असलं तरी तिथे सूर्याला बल आहे. 9व्या स्थानामध्ये कालपुरुषामध्ये धनुराशी येते, गुरुची रास आहे.
सूर्याचे मित्र आहे गुरु, त्यामुळे सूर्य 9व्या स्थानामध्ये सुद्धा कम्फर्टेबल आहे. तर सूर्याचे तिथे प्रभाव चांगला दिसून येणार आहे. स्थानबल, राशीबल आपण बघितलं, डिग्री बघितली, आता स्थानबल. 10व्या स्थानामध्ये मकर राशी येते, जी की शनीची रास आहे 10व्या स्थानामध्ये, त्यामुळे सूर्य कम्फर्टेबल नाही. 10व्यात सूर्य आहे म्हणजे पित्याशी प्रॉब्लेम किंवा नोकरीमध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. जरी 10वं स्थान नोकरीचं असलं आणि तिथे सूर्याला डायरेक्शनल स्ट्रेंथ म्हणजे दिशाबल असली, तरी सुद्धा सूर्य तिथे थोडासा कमजोर मानला जाईल कालपुरुषप्रमाणे. कालपुरुषामध्ये 10वी रास येते, जी की मकर रास आहे शनीची. 11व्या स्थानामध्ये पण शनीचीच रास आहे, त्यामुळे तिथे सूर्य थोडासा कमजोरच मानला जाईल. 11व्या स्थानातला कुठलाही ग्रह असला तरी चांगलंच फळ देतो, परंतु कालपुरुष कुंडलामुळे त्याची स्ट्रेंथ कमी होईल 11व्या स्थानात कुंभ रास येत असल्यामुळे. 12व्या स्थानात गुरुची रास आहे, मीन रास, तर तिथे सुद्धा सूर्य कम्फर्टेबल आहे. भले 12वं स्थान अशुभ मानलेलं असलं तरी सुद्धा स्थानबल नसलं तरी त्याला कालपुरुष कुंडलीप्रमाणे 12व्या स्थानामध्ये सूर्य बऱ्यापैकी चांगलं फळ देऊ शकतो. थँक्यू.